नमस्कार. माझं नाव प्रशांत योगी, वेटरनरी डॉक्टर आहे. पशु व्यवस्थापन सल्लागार. थोडासा माझा 31 वर्षाचा अनुभव आहे. देशी गाय, संकरित गाय आणि म्हैस या तिन्हीचे वासरांचं संगोपन म्हणजे आजची कालवड उद्याची गाय या विषयाबद्दल आपण थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत. त्याचं कारण थोडक्यात मी असा शब्द वापरला की तुम्हाला माझ्याबरोबर आजची कालवड उद्याची गाय हे समजण्यासाठी देशी गायीमध्ये 3 वर्ष लागतं आणि संकरित गायीमध्ये 2 वर्ष लागतं. त्याचं कारण या तिन्ही जातींच्या कालवडींची रचना वेगवेगळी आहे. उदाहरण, 12 महिन्यामध्ये HF जर्सीची कालवड माझ्यावर आणून 24 महिन्यात डिलिव्हरी करणारे लोक आहे. पण आपण आता माझा जो फोकस आहे, मी 2012 पासून देशी गाय आणि गोशाळ्यात जास्त काम करतो. तर आपल्याला आपली जी खिल्ला, गवळव, लाल कंदारी, देवणी या जातींवर एक शिक्का जो बसलेला आहे, परवडत नाही, जमत नाही, अडचणी खूप आहे, कालवडी लवकर माझ्यावर येत नाहीत, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलणार आहोत. त्यासाठी आजची कालवड म्हणजे उद्याची गाय. तर पहिलं लक्षात ठेवा की वयापेक्षा वजनावर लक्ष द्या. 250 किलो वजन पाहिजे. 250 ते 300 किलो जर वजन असेल तर त्यावेळेस ती कालवड लावायला हरकत नाही. आता हे 300 किलो वजन 12 महिन्यात आणणारे संकरित गायीमध्ये अनेक लोक मी बघितलं. पण म्हशीच्या पारड्या, रेडा आणि देशी गायीमध्ये कालवडी या लवकर माझ्यावर येत नाही. त्याचं कारण वय वाढत जातं, वजन मिळत नाही. आपल्याकडे दुर्दैवाने वजनावर लक्ष देत नाही, वयावर देतात. मला लोक शिकवतात 2.5-3 वर्षाची झाल्याशिवाय देशी कालवड लावायची नाही. आता मग ठीक आहे, माझा अंदाजा जो आहे, पहिले 6 महिने तुमचा वासराचा खर्च रोजचा 50 रुपये आहे. 6 महिने ते 12 महिने तुमचा खर्च 100 रुपये आहे. पण 12 महिने ते 18 महिने तुमचा रोजचा खर्च कालवडीवर 150 रुपये आहे. 18 महिन्यात 250 किलो वजन येऊन देशी कालवड माझ्यावर येऊन लागली पाहिजे. 27 महिन्याला पहिली डिलिव्हरी झालीच पाहिजे. आणि असं मी नाशिकला 2020मध्ये केलेलं आहे, देशी गायींमध्ये म्हणजे गिर गायीं. तुमच्यापैकी कोणी आपल्या जातींवर काम करायचं असेल, संकरित गायींमध्ये करणं अवघड नाही. म्हशीमध्ये अजून फारसे तसे ठरवून प्रयत्न होताना दिसत नाहीत. पण देशी गायीमध्ये हे सगळ्यांनी करून बसलेलं आहे. म्हणून तुमच्यासमोर छोटासा विषय मांडत आहे, आजची कालवड उद्याची गाय. तर आता आपण सुरुवात करू. गाय विताना तुम्ही वासरू ओढलेलं नाही, जार ओढलेलं नाही. महत्त्वाचं म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी झाली, वासराला जन्माल्यानंतर 3 दिवस भरपूर चीक पाजलेला, विल्यानंतर 4थ्या दिवसापासून पाणी पाजायला हळूहळू सुरुवात केलेली आहे. एकदम पाणी द्यायचं नाही. एकदम पाणी दिलेली वासरं लहान लघवी करतात आणि मरून जातात. मी ध सांगितला, मा करायचा नाही. ध म्हणजे धरणी, मा म्हणजे माळ. 4थ्या दिवशी पाणी देताना बशीत द्यायचं, दिवसातून 10 वेळा. 8-8 दिवसांनी मग छोट्या पातेल्यात कटोऱ्यात द्यायचं आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, 1 महिन्याचं वासरू 5 लिटरपर्यंत पाणी पितं. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मिल्क रिप्लेस आहे. वासरांचं खाद्य, वासरांच्या गरजा, वासरांचं पोट हे सगळं वेगवेगळं असतं. म्हणून वासरांचं खाद्य 4थ्या आठवड्याला 200 ग्रॅमपासून सुरू करायचं आणि दर आठवड्याला 200 ग्रॅमनी वाढवत जायचं. असं 7व्या महिन्यापर्यंत द्यायचं आहे. याचा चार्ट वेगळा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर एक मिल्क रिप्लेसर. तुम्ही 60 आणि 70 रुपयांनी जर दूध विकत असाल तर मग तुम्हाला वासराला 3 लिटर 4 लिटर दूध द्यायचं जीवावर आहे. त्यासाठी काय करता येईल, तर मिल्क रिप्लेसर म्हणजे दुधाला पर्यायी खाद्य असं तुम्हाला 4थ्या आठवड्यापासून द्यायला सुरुवात करता येईल.
हे सगळं पुस्तकामध्ये दिलेलं आहे. मी फक्त अतिशय थोडक्यातलं जे चार्ट आहे तो तुम्हाला सांगतो आहे. मग यासाठी काय करावं लागेल, तर जन्मण्यापासून 3 दिवस, 3 दिवसापासून 90 दिवस मिल्क रिप्लेसर, त्याच्यानंतर 4थ्या आठवड्यापासून 7व्या महिन्यापर्यंत वासराचं पशुखाद्य, आणि त्याच्यानंतर जेव्हा पूर्ण पोटाची वाढ होते तेव्हा दर महिन्याला, जन्मल्यापासूनच दर महिन्याला वासराचं वजन करणे आणि 18 महिन्याच्या वयामध्ये 270 किलो वजन येणे, 250 वर, हे सगळं तुमच्या हातात आहे. आता यासाठी काय करावं लागेल, आम्ही एक चार्ट तयार केलेला आहे. तो चार्ट तुमच्या पोटात कधी पण असला पाहिजे. म्हणजे कसा, जन्मल्यापासून 3 दिवस ते 90 दिवस, म्हणजे 3 महिने तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे. आता 3 महिने ते 9 महिने हिरवा चारा किती, सुका चारा किती, पेंड किती, मिनरल मिक्सचर किती, वॅक्सिनेशन काय, डिवर्ड काय, उभं राहण्याची डाळ, असा चार्ट आहे. ठीक आहे. आता 9 महिन्यापासून 18 महिन्यापर्यंत तुमच्याकडे एक चार्ट आमच्यातर्फे असेल. तिचं वजन किती पाहिजे, हिरवा चारा किती पाहिजे, सुका चारा किती पाहिजे, पेंड किती पाहिजे, बोळी पेंड किती पाहिजे, उभं राहायची जागा किती पाहिजे, वॅक्सिनेशन आणि डिवर्निंग काय करायचं. त्याच्यानंतर 18 महिने ते 27 महिने तिला उभं राहायला जागा किती पाहिजे, हिरवा चारा किती पाहिजे, सुका चारा किती पाहिजे, पेंड किती पाहिजे किंवा गोळी पेंड किती पाहिजे, पाणी किती लिटर पिलं पाहिजे, टॉनिक पावडर कुठलं असलं पाहिजे, आणि 18 महिन्याला पूर्ण 250 ते 300 किलो वजन, 27 महिन्याला पाहिजे डिलिव्हरी, असा एक सिंगल पानाचा चार्ट, एकच पान, हे तुमच्या बोठ्यात कधीही चिटकवलेलं असलं पाहिजे. आणि हेच जर तुम्हाला दर महिन्याला एक्सेल शीटमध्ये वासराचं वजन करून जर आम्हाला पाठवता आलं तर तुमचं काही चुकतंय का, तुमचा खर्च अनाठायी होतोय का, काही सुधारणेची आवश्यकता आहे का, हे आम्ही तुम्हाला ऑनलाईन सांगू शकतो. नाशिकच्या गोठ्यावर आम्ही 2 वर्षापासून काम करत आहोत गीर गायींमध्ये. सेम आता हैदराबादचा गोठा डिसेंबरपासून घेतलेला आहे आणि तिथे सुद्धा आम्ही एक्सेल शीटमध्ये काम करतो. टार्गेट ठरवून काम केलं तर काम करण्यात मजा येते, तुम्हालाही रिझल्ट मिळतात, आम्हालाही मिळतात. आणि म्हशीच्या पारड्या लवकर मोठ्या होत नाही, लवकर मरतात, असं बऱ्याच ठिकाणी आक्षेप आहे. त्याच्यानंतर देशी गायींच्या कालवडी लवकर गाय होत नाही, म्हणून कालवडीमध्ये कोणाचं फारसं लक्ष नाही. 60,000 पासून 1.5 लाखापर्यंत दुसऱ्या राज्यातून गाय आणण्यापेक्षा स्वतःच्या कालवडी तयार करा. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, कालवडी विकण्याचा धंदा करा आणि तुम्ही चांगला पैसा कमवा. देशी गाय तुम्हाला कधीही धोका देणार नाही, तुमची गोशाळा आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल असं मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगू शकतो. म्हणून कोणालाही देणगी मागण्यापेक्षा तुमच्या गोठ्याचा 1 वर्षाचा, 5 वर्षाचा, 10 वर्षाचा मास्टर प्लॅन, ब्ल्यूप्रिंट तुमच्या टेबलवर असलं पाहिजे, तरच तुम्हाला ते काम करण्यामध्ये मजा येईल. आणि त्यामध्ये आमची काही जर मदत लागली तर आम्ही तत्पर आहोत. धन्यवाद. आमच्या वेबसाईटचा फायदा घ्या. नमस्कार.